मी अजय सदाशिव जाधव. मी गेल्या 15 वर्षापासून आदर्श वास्तुनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कामाला होतो. पण त्यानंतर मला 30 मार्च 2019 रोजी आदर्श वास्तूमधील डायरेक्टर श्री सुनील धुमाळ, सुधाकर अनपट, विक्रम बोराटे आणि व्यवस्थापक प्रदीप धुमाळ यांनी त्या आदर्श उत्तरा स्कीममध्ये फ्लॅट घे, तुला पैशाची मदत करतो, बँकेकडून कर्ज, यशवंत बँकेकडून कर्ज प्रकरण करून देतो असे आश्वासन दिल्यानंतर मी त्यांच्याकडे आदर्श उत्तरामधील फ्लॅट नंबर 704 ह्यासाठी फ्लॅट बुकिंग करून घेतला. तर त्याच्यानंतर त्यांनी मला त्याचे रजिस्टर साठेकत करून दिलं होतं, नोटरी साठेकत. आणि त्या नोटरी साठेकताच्या आधारे यशवंत बँकेकडून कर्ज प्रकरण 12 लाखाचं मला सँक्शन करून ते आदर्श वास्तूकडे वर्ग पण झालेलं आहे. आणि त्यानंतर आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये जे संस्थापक होते त्यांचे सुनील धुमाळ ते वारल्याच्या नंतर आणि त्या यशवंत बँकेवरती कार्यवाही झाल्याच्या नंतर, त्यांच्या संचालक बॉडीवरती कार्यवाही झाल्यानंतर आत्ता त्यांच्याकडे मी पुन्हा मागणी करत होतो की मला फ्लॅट तरी द्या किंवा माझं कर्ज प्रकरण नील करा. पण ते सध्या टाळाटाळ करतायत सुधाकर अनपट, विक्रम बोराटे आणि व्यवस्थापक प्रदीप धुमाळ. तर त्या अनुषंगाने बाबा मी SP ऑफिसकडे ह्या प्रकरणासंदर्भात तक्रार केली. आत्ता सध्याचे जे पिंगळे साहेब आहेत, SP साहेब, त्यांच्याकडून अपेक्षा आहे की बाबा मला या प्रकरणामध्ये न्याय मिळेल. आत्ता सध्याची परिस्थिती सातारमधली बघता की बाबा ते डॅशिंग आहेत, ते काही ना काहीतरी मला त्याच्यातून न्याय मिळेल एवढीच अपेक्षा मी आत्ता धरून त्यांच्याकडे मी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे की बाबा यांच्यावरती कार्यवाही होऊन काय का होईना मला न्याय मिळावा. मी आदर्श कंपनीच्या वाडेफाट्या येथील ऑफिसमध्ये संपर्क साधला असता तिथे कोणीही भेटत नाही. त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला तर तिथे भेटत नाहीत, फोन केला तरी टाळाटाळ करतायत, फोन घेत नाहीत. आणि तिथलं ऑफिस सध्या ते दुसरे कोणतरी सह्याद्री संकुल LLP या नावाने तिथे लोक बसतात, पण तेही काही रिस्पॉन्स देणं झालेत. मग त्या अशा परिस्थितीमध्ये मी कोणाकडे जायचं, दाद कोणाकडे मागायची, ह्या अनुषंगाने त्याच्याकडे केलं की बाबा जेणेकरून आता यशवंत बँक माझ्या घरी माझ्याकडे तगादा लावून धरलेली आहे आणि त्याच्यात माझ्या वैयक्तिक जमिनीवरती सातबाऱ्यावरती नावं चढवलेली आहेत यशवंत बँकेने. जर ह्या प्रकरणाचा जर मला न्याय मिळाला नाही तर माझ्या जे आहे वडिलोपार्जित जमीन तीही जाईल आणि त्या अनुषंगाने मला दुसरा पर्याय राहणार नाही. मी काही ना काहीतरी ठोस पावलं उचलण्याच्या अगोदर बाबा मला SP साहेबांच्याकडून न्याय मिळावा ह्या अपेक्षेने मी SP ऑफिसला अर्ज दाखल केलेला आहे.